मी बोलू का ऋताताई? आजचं ध्यान अप्रतिम झालं. मी पूर्वी एकदा पंढरपूरला गेले होते. त्यामुळे संपूर्ण सीन माझ्या डोळ्यासमोर तो उभा राहिला आणि पंढरीच्या पायावर डोकं टेकून नंतर संपूर्ण गाभाऱ्यात मी प्रदक्षिणा घालते. आणि माहित नाही त्यावेळेला पण मला तोच भास झाला होता की माझे काही पूर्वज मला हाक मारतायत आणि आत्ताही तोच प्रकार मला आता अनुभवायला मिळाला. आणि बाहेर संपूर्ण वारीचे लोक उभे आहेत, पण बाहेरून ते आत का येत नाहीये, तर त्यांना तिथे एकत्र सगळ्यांना टाळ मृदंग वाजवायचे. त्यामुळे ते आतमध्ये प्रवेश करत नाहीत आणि आम्ही जसे बाहेर जायला निघालो तसं तसं ते थोडे थोडे लोक एक 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 आतमध्ये जायला लागले. असं संपूर्ण म्हणजे संपूर्ण पंढरी पाहता आली, इतकं छान मला दर्शन झालं. ध्यान एकदम अप्रतिम. तुमचे अतिशय आभार. खूप धन्यवाद ऋताताई. स्मिता जडे बोलतेय. मी 12 वर्ष वारी केलेली आहे, त्याच्यामुळे ते सगळं दृश्य पुन्हा उभं केलं. खूप खूप धन्यवाद. ग्रेट. किती महान आत्मे आहेत सगळे इथे येतात ते 12 वर्ष वारी. नमस्कार माऊली आपल्याला. ऋताताई नमस्कार. ध्यान छान झालं, खूप सुंदर ध्यान. वारीला नेऊन आणलं उद्या आषाढी एकादशी. थँक्यू थँक्यू. नमस्कार. खूप चांगला अनुभव आला. म्हणजे डोकं एकदम कोणीतरी डोक्यावर हात ठेवतंय हा अनुभव नक्की आगावा आणि संपूर्ण वेळा प्रकाश माझ्या भीती असा आहे असं वाटत होतं. आणि थोडी नंतर ध्यान संपल्यावर मला बालपणाची आठवण झाली. आमच्या घरी लोणंदला आम्ही होतो तिथे वारकरी 2 दिवस आमच्या घरी राहायला यायचे आणि माझी आई अशी 100 भाकऱ्या करायची, चटणी पिठलं, आणि आमच्या अंगणात वारकरी घेऊन जायचं. म्हणजे मला ते पुन्हा पुन्हा आठवलं. आणि असं मी आईवडील लाभले ही त्याचीच कृपा आहे. खूप खूप धन्यवाद गीता. खूप छान वाटतं. किती छान, किती अन्नपूर्णा होती आई. बापरे, खूप सेवा घडली आणि त्याच्यामुळेच बघ आपण वारी पंढरीची करतो आहोत. खूप धन्यवाद. बोलत आई. ऋताताई नमस्कार, धन्यवाद. सुंदर ते ध्यान, सुंदर. नमस्कार ताई. छान. आत्मवंदन ऋतुताई. खूप छान ध्यान झालं आणि मला ते विठ्ठलाचं असं खूप सुंदर अशी ऊर्जा खूप मिळत होती आज. खूपच ऊर्जा होती आणि विठ्ठलाचा आशीर्वाद पण मिळाला. नंतर सगळं असं खूपच छान स्पंदन होते आणि मोठा म्हणजे ती मूर्ती ना अशी मोठी मोठी होताना दिसत होती विठ्ठलाची. खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. खूप छान दर्शन. छान झालं ऋतुताई ध्यान. मला रखुमाई दिसली आणि तिच्या डोळ्यावरचा टिळा डोक्यावरचा टिळा दिसला. ऍक्च्युली अजूनही त्याच्यामध्येच आहे, त्यामुळे बोलायचं काही सुचत नाही. असं झालंय. मी कधी वारीला गेली नाही, पण असं व्हिडिओ मध्ये पाहिलंय वगैरे, त्याच्यामध्येच की खूप छान असतो अनुभव, खूप छान असतं. फक्त एकच गोष्ट मला त्यातली फार आवडते की ते लोक असे फार श्रीमंत नसतात आणि तरी सुद्धा एकमेकांना खाऊ घालतात, एकमेकांना हक करत असतात, एकमेकांबरोबर चालत असतात आणि ते ते कुठल्याही जजमेंट मध्ये एकमेकांसोबत नसतात. त्यामुळे तो अनुभव घ्यायचा आहे, पण माहित नाही कधी येईल मला. पण तुमच्या कृपेने आम्हाला असा मिळाला तो अनुभव की आम्ही इतक्या लांब जाऊ शकत नाही. प्रत्येक क्षण आम्हाला तुम्ही मिळवून देता, जे जे आम्ही करू शकत नाही ऍक्च्युअली प्रॅक्टिकली, ते तुमच्यामुळे आम्हाला घडून येतं आणि त्याबद्दल धन्यवाद ऋताताई. सगळ्यांना धन्यवाद देते आणि रजा मागते. जय श्रीराम. रामकृष्ण हरी.